तरी 11 दोन्ही संघ तुल्यबल संघ तरी नाणेफेकीचा कौल हा आरसीसी 5 या संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. बघूया तोच निर्णय कितपत योग्य ठरवतो आरसीसी हा संघ. मी अंपायरिंग साठी निलेश रघुवीर, देवानंद कुरुळकर, या सर्वांना आमंत्रित करतो. निखिल चोगले यांना देखील मी अंपायरिंग साठी. दोघाच आहेत निखिलचा. आमंत्रित करतो निखिल चोगले याला अंपायरिंग साठी. ओके, विशाल रघुवीर याला देखील मी अंपायरिंग साठी आमंत्रित करतोय. दरम्यान चालू असलेला सामना आरसीसी 5 वर्सेस बरी 11. दोन्ही संघ तुल्यबल संघ. एका साइडला अमोल तर दुसऱ्या साइडला पारस. दोन्ही संघ एका संघातून बिलॉंग करतात. पालीच्या परीक्षकांनी सामना जिंकविला. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. हॅलो, चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. दोन्ही संघ तुल्यबल संघ. दोन्ही खेळाडू एकाच संघामधून बिलॉंग करतात. 5 स्टार मधून हे दोन्ही संघ खेळाडू खेळताना दिसतात आपल्याला वारंवार. बघूया पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. राईट आर्म राऊंड बॉक्स मध्ये मारा करतोय पारस, स्वतः खुद्द कर्णधार, एक उभारता सितारा पाचपंढरी गावचा. नन्ना मुन्ना असा पारस पहिल्याचे नाव तरी आता मात्र किपराची बात केला. एक मोठा झटका बसतोय अमोल्याच्या रूपात. काहीसा अमोल्याला जखडून ठेवलं, पकडून ठेवलंय. सर्व चाहते देखील आरसीसीचे खुश. आरसीसी यांच्याकडून पारससाठी 100 रुपयाचं पारितोषिक लागू झालंय. कृपया आपण पैसे लवकर जमा करायचे आहेत. पुन्हा एकदा अमोल्याची जागा घेण्यासाठी आला गीतेश. एक हुकमी एक्का बरी 11चा गीतेश. पुन्हा एकदा पारस राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करण्यासाठी तयार. आता मात्र स्ट्रेट डाऊन मारतो, तेवढं चांगलं सपोर्ट देतो. आता मात्र मिस अंडरस्टँडिंग बॉल का थ्रोचा पकडू शकलो नाही पारस. त्याला तेवढं चांगलं साथ देतो इतर खेळाडू. मात्र एक चोरटीत धाव घेण्यात दोनही फलंदाज मात्र यशस्वी होत आहेत. पारस याला 100 रुपयाचं पारितोषिक लागू झालंय आरसीसी 5 यांच्याकडून. पुन्हा बघूया प्रत्येक विकेटला 100 रुपये पारसची करता पारितोषिक. आता मात्र तेवढं चांगलं गोलंदाजी करतोय, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, बॉल मात्र पकडतोय. त्याला माहिती आहे माझ्या संघाला विजयापर्यंत न्यायचं, विजयाचं शिखर माझ्या संघाला गाठायचंय. त्यासाठी मी काहीतरी नवीन करेन जेणेकरून माझा संघ विजेता पदापर्यंत जाईल. पुन्हा एकदा राईट आर्म बॉक्स मध्ये मारा करतो. आता मात्र हा वाईट स्वरूपात एक धाव. राईट आर्म राऊंड बॉक्स मध्ये मारा करण्यासाठी पारस तयार. पारसचा पुढील चेंडू हरीशसाठी. मात्र कटवलं चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. बॉल यष्टी रक्षक राकेश मात्र बॉल कलेक्ट करण्यात यशस्वी होतोय. पॉवर प्लेचा षटक, हाना मारीचा षटक घेऊन आलाय तो पारस. नन्ना मुन्ना असा पारस. त्या मात्र स्टेट डाऊन सरळ गॅप मध्ये ढकलतो 4 धावेन करता. 6 रन. सध्या तरी स्कोर बोर्डवर 6 रन्स लागलेले आहेत. बघूया शेवटचा चेंडू पारस कशा प्रकारे बीट करतो हरीश्वर करिता. एक नन्ना मुन्ना असा पारस. आता मात्र पुन्हा एकदा काही न समजलं चेंडू
यष्टीरक्षक राकेशच्या हातात जातोय. पहिला तसा बॉलर असेल ज्याला पॉवर प्ले मध्ये फक्त 4 रन बसलेत. एवढ्या मोठ्या हाणामारीच्या षटकामध्ये एवढे कमी रन पारस ते कौतुक करावं तेवढं कमीच म्हणावं लागेल. एक उभारता सितारा दुसरा आलाय तो आता जितेश. तो देखील मला वाटतं 5 स्टार या संघाकडून खेळतो. एक यंग टीमचा भरणा असलेला आरसीसी हा संघ मैदानामध्ये दाखल. मैदानाची दिशा सांभाळली पारस आणि आता पुन्हा एकदा ती दिशा सांभाळतो का बघूया जितेश. जो विविध स्पर्धेमध्ये आपलं नावलौकिक करतो तो जितेश मैदानामध्ये दाखल. राईट अराउंड बॉक्स मधून मारा करतो जितेश. जितेशचा पहिला चेंडू जातो व्यर्थ चेंडू. वाईटच्या स्वरूपात एक धाव एक अवांतर धावा आणि भर पडते. पुन्हा एकदा वाईट स्वरूपात पुन्हा एकदा एक धाव. काहीतरी चेंजअप करायला लागतील आपल्या संघाकरिता. मात्र पुन्हा एकदा वाईट. 3 चेंडू 3 वाईट. मग पारस यांनी जे रन डिफेंड केले होते ते रन मात्र डिफेंड करतो का बघूया जितेश. कारण की जितेशला जर लाईन मिटली तर तोच बॉल अचूक टप्प्याने टाकतो. तेवढंच वेगवान गोलंदाज आहे तो. सध्या तरी मैदानात काहीतरी चर्चा विनिमय करतात. अंपायर सांगतात पारस देखील जितेशला सपोर्ट करतो. तू टाक मी तयार आहे असंच काहीतरी बोलतोय. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतो जितेशचा पहिला चेंडू. आता मात्र अचूक टप्प्याचा चेंडू. तेवढं चांगला बॉल डिपेंड करण्यात यशस्वी होतोय तो जितेश. मात्र दोन्ही फलंदाज मिळून एक छोटी धाव घेण्यात मात्र यशस्वी होतात. राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतो जितेशचा पुढील चेंडू हरेश्वर करतो. आता मात्र डकआउट में सन्नाडा आहे. एक मोठा विकेट जातो हरेश्वराच्या रूपात. सर्व प्लेयर्स जितेश याचे पाठ ठोपटतात. त्याला शाबासकी देऊन तू बॉलिंग लाईन आहे तशी टाक. विकेट मात्र आपल्याला मिळणार. मला वाटतं नचिकेत चोगले जो स्पॉन्सर आहे आरसीसीचा याच्याकडून देखील 100 रुपये लागू झाले तर त्यांनी 100 जर जमा करायचे. जरा पहिले जर पैसे येऊ दे. पुन्हा एकदा आता मात्र काही न समजलं चेंडू जातो यष्टीरक्षक पारस याच्या हातात. हा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा काहीच न समजलं चेंडू. जितेश मात्र आता फुल फॉर्मात येतोय. तिन्ही चेंडू फक्त निर्धाव चेंडू. त्याला माहिती लाईन भेटली की आपल्याला संपला विषय. आपण कार्यक्रम बरोबर करणार एखाद्याचा. आणि आता मात्र त्रिपालाची बात करतो. मला वाटतं त्याला लाईन भेटते लेन भेटते आणि तेवढंच वेगवान गोलंदाजीचा मारा करतोय. आता मात्र टप्प्यात आणूनच कार्यक्रम करायचं हे त्यांनी ते ठरवलं. मला वाटतं मैदानात जरा 100 रुपये जमा करायचे. टोटल 300 रुपये जमा करायचे तुला. जर पहिले पैसे दिले तरच तुमचं नाव इथे पुकारण्यात येईल. लास्ट या षटकाचा शेवटचा चेंडू. बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारे बीट करतोय. निखिल याची जाग धरेल तो. आकाश मात्र हळूच चेंडूला कटवतोय. दोन्ही फलंदाज एक छोटी धाव घेण्यात मात्र यशस्वी होते 2 षटकाच्या समाप्तीनंतर. बरी 11 संघाची धावसंख्या झाली आहे 3 बाद 11 धावा. पुन्हा एकदा स्वतःच्या कोट्यातील दुसरं व संघाच्या कोट्यातील 3रं षटक पूर्ण करण्यासाठी येतोय तो पारस. खुद्द कर्णधार खुद्द आयकॉन पारस. आता मात्र रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न हा असफल ठरतो. बॉल जातोय यष्टीरक्षक राकेशच्या हातामध्ये. स्टेट शॉट मारतो तेवढं चांगलं डिफेंड करतोय पारस. जपडून ठेवतोय पकडून ठेवतोय. बॉल मात्र काही ढकलतोय येत नाही आकाश याला.
एकदा रिव्हर्स शॉट मारले. आता मात्र तिकडेच फिल्डर होता आणि त्याला माहित होतं आकाश हा कोणत्या साईडला खेळतो, कुठे खेळतो. त्याने त्याच ठिकाणी जसे तसे प्लेयर्सना ठेवलेले आहेत जेणेकरून रन्स कमी होतील. पारस मात्र टीमला शांततेने आणि संयमतेने बरोबर टीमला हळूहळू होईना चालवत राहतोय. पुन्हा एकदा बॉल मारण्याचा प्रयत्न. आता मात्र बॉल हा पायावर आदळतोय, रन मात्र मिळत नाही. दोन्ही प्लेयर्सना पारस आणि जितेश या दोघांनी देखील जखडून ठेवलं, तगडून ठेवलंय. दोन्ही प्लेयर्स पारसला तोड कायच मिळतोय का तेच विचार करतात. आणि आता मात्र लेगच्या दिशेने गेला. आता मात्र गच्चाड क्षेत्ररक्षण करतोय. क्षेत्ररक्षक बॉल जातो सीमा लाईन बाहेर 4 रन करता. दरम्यान गीतेश याला मात्र काहीच आक्रमकतेची भूमिका घ्यायची आता सध्या तरी गरज आहे मैदानात, कारण की एकदम शांतता पसरली. आता मात्र आक्रमक होतो तेवढा चांगला सपोर्ट होतो. इतर खेळाडू हा हिट मारायला मात्र यष्टीरक्षकाची काहीतरी चूक होते आणि त्याचा फायदा होतो बरी इलेव्हनच्या संघाला. एक धाव घेण्यात दोन्ही फलंदाज मात्र यशस्वी होतात. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बरी इलेव्हन या संघाची धावसंख्या झाली 3 बाद 18 धावा. जरा सामने लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. मानस स्वतःच्या कोट्यातील स्वतःच्या कोट्यातील पहिलं व संघाच्या कोट्यातील 4थं षटक पूर्ण करतोय मानस. पुन्हा एकदा मानसची बघूया कशा पद्धतीत बॉल होतो. आता मात्र हा बॉल होतोय वाईट स्वरूपात 1 धाव. स्ट्राईकवर येतो गीतेश, नॉन स्ट्राईकला येतो आकाश. आता मात्र तेवढं ताकदीनिशी मारलं तेवढं स्वतःच्या बॉलवर स्वतःचा ताबा मिळवतोय. रन मात्र वाचवतो 4. पुन्हा एकदा राईट हँड बॉक्स मारत होतोय. मात्र ऑफसाईडच्या दिशेने खेळतोय. बॉल जातो चकवत 4 लाईन करता. 4 रनांनी पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत भर पडतो. हळू का होईना रन तर वाटतात संघाचे, पण ही भूमिका तुझी आता सध्या संघासाठी महागडी ठरू शकते, कारण की तुला आक्रमकतेची सध्या तरी गरज आहे मैदानात. कारण की सर्व बॉलर आता फॉर्मात आले. तुला मात्र आता फॉर्मात यायचा गीतेश. पुन्हा एकदा बॉलचा बॅटचा संपर्क होत नाही, हळूच बॉल कटवतोय तेवढं त्याला साथ देतात इतर खेळाडू. मात्र दोन्ही खेळाडू 1 धाव घेण्यात मात्र यशस्वी होतात. हळू का होईना समुद्र भरत नाही तसं तुला फास्ट आक्रमकतेने खेळायचं आहे जेणेकरून आपल्या रनाचा समुद्र मात्र भरेल. पुन्हा एकदा स्टंपिंग वर बाद होतोय आकाशच्या स्वरूपात एक मोठा झटका बसतो बरी इलेव्हन या संघाला. पारस आपल्या सर्व संघातल्या खेळाडूंना सर्व खलाशांना मात्र आपल्या ताब्यात ठेवतोय नाकवा असंच म्हणावं लागेल, कारण की ज्या पद्धतीत तो फिल्डिंग सेट करतोय त्या पद्धतीत बॉलिंग होते. आता मात्र हा बॉल होतोय उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा बॉल अवे वाईट स्वरूपात 1 धाव. पुन्हा एकदा हळूच चकवलं तेवढं चांगला प्रयत्न, मात्र दोन्ही फलंदाज एक चोरटी धाव घेण्यात मात्र यशस्वी होतात. या षटकातील शेवटचा चेंडू. मात्र हा बॉल जातो उजव्या यष्टीच्या जाणारा बाहेर वाईट बॉल 27 रन. अद्याप तरी या षटकातील शेवटचा चेंडू बघूया कशा प्रकारे कटवतात. पुन्हा एकदा वाईट बॉल, कधी डाव्या यष्टीच्या बाहेरून तर कधी उजव्या यष्टीच्या बाहेरून अशीच गोलंदाजी महागडी ठरू शकते. पुन्हा एकदा हळूच टप्प्याचा बॉल टाकतो, टप्प्यात कार्यक्रम करायचा त्याचा विचार काय मात्र पूर्ण होत नाही. मात्र तिथपर्यंत एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी होतात. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बरी इलेव्हन संघाची धावसंख्या झाली 29 धावा. लॉस ऑफ 4 विकेट्स 29 रन्स.
स्वतःच्या कोट्यातील पहिलं व संघाच्या कोट्यातील 5वे षटक पूर्ण करतोय आरसीसीचा एक आधारतम एक हुकमी एक का राकेश. पहिला चेंडू मस्तपैकी टप्प्यात कार्यक्रम केलेला, पण आता मात्र हळूच कॅप मध्ये ढकलण्यात यशस्वी होतोय गीतेश. 4 रन करता लेग साइड पूर्णपणे त्याला खाली दिलाय, तू मार असंच म्हणावं लागलं असतं, पण आता हा नो स्वरूपात एक धाव. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मार करतोय. त्या मात्र तेवढं ताकदीने टाकलं बॉल ताकदीने मारतोय 4 रन करता. सर्व प्लेयर मात्र सल्ला मसलत करतात. पारस जवळ पारस सांगेल त्याच ठिकाणी प्लेयर लावतात. त्याला माहित आहे कोणता प्लेयर कुठे गेलतो. त्याला माहित आहे कोणता प्लेयर कुठे खेळतो आणि त्याच पद्धतीत आता मात्र हा सिक्सर मारतो. सिक्सर भाऊ तर नाही चालणार, जर चौका मारला असं तर 4 रन भेटणार, मात्र इथे सिक्सर तर तुला विकेट गवावं लागणार. प्रथमेश गीतेश याची जाळ घेण्यासाठी आलं. प्रथमेश एक हुकमी एक का बरी लिहिणे संघाचा. मात्र स्टेट शॉट सरळ शॉट 4 धावेची शॉट लगवतो प्रथमेश. कडकडीत थंडणीत मॅच मारतो. 42 धावा अद्याप तरी मैदानात लागू झालेले. 42 लॉट्स ऑफ 5 विकेट्स. पुन्हा एकदा बॉल टाकला. आता मात्र हा निर्धाव चेंडू उजव्या एसटीच्या सांडा चेंडू हा वाईट. आता मात्र काहीच न समजलं. चेंडू होतो एसटी लक्ष पार त्याच्या होतात आणि त्रिपालाचे बाद होतोय प्रथमेश. चव्वेचाळीस रनाचं टार्गेट सेट केलं आरसीसी या संघासमोर. बघूया तो आव्हान पार करतोय का आरसीसी हा संघ. खेळाडू आणि फक्त लक्षात ठेवायचंय की विकेट लवकरात लवकर कशा पडतील हे फक्त बघायचंय. आणि यानंतर तो होणार सामना फ्रेंड्स रायडर्स वर्सेस
लिलाव संघटना, राजगणेश लक्ष्मी माऊली फायटर्स, यानंतर होणार सामना फ्रेंड्स रायडर्स वर्सेस राजगणेश लक्ष्मी माऊली फायटर्स. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती की त्यांनी नाणेफेकीसाठी पॅव्हलियन मध्ये यायचं आहे. नरेश कुठे असतील तर पॅव्हलियन मध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी. संघाचा ताबा घेतोय आता हर्षद. स्ट्राईकला तर हर्षद, नॉन स्ट्राईकला तर पारस. दोन्ही खेळाडू एकदम उच्च दर्जाचे उच्च प्रतीचे खेळाडू. आता जितेश देखील आक्रमकतेने हळूच बॉल टाकतो, तेवढ्याच ताकदीने हळूच बॉल फ्रंट फुटच्या दिशेने खेळतो. 4 धावे करता. 4 धाव्याने संघाचं खातं उघडतो, स्वतःचं वैयक्तिक खातं उघडतो. पहिल्या चेंडूवर मस्तपैकी स्वागत केलं हर्षदने गीतेश याचं. स्वतःच्या गोटीतील पहिला षटक पूर्ण करतोय. आता मात्र फाईन लेगच्या दिशेने खेळतोय, हळू 4 धाव्याने करता. हळूहळू का होईना आपला संघ मात्र पुढे चालतोय. तसेच सपोर्टर देखील नचिकेत खुश आहे. मला वाटतं जर 6 बॉर्डर वरले तर नचिकेत चौगले यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक हर्षद करता. पुन्हा एकदा हळूच बॅकफुटला जातो आणि फाईन लेगच्या दिशेने चौकार लगवतोय. राजगणेश लक्ष्मी माऊली फायटर्स हा टॉस विन संघ आहे. पुन्हा एकदा हळूच बॅक फुटला जाऊन तेवढंच केलं होतं. आता मात्र हा बॉल होतो वाईट स्वरूपात. एक धाव. पुन्हा एकदा वाईट. एक आव्हानाचा आव्हान असं हर्षदला वाटतं. हर्षद हळूहळू का होईना मात्र रन घेण्यात मात्र यशस्वी होतं. हा तेवढी चांगली प्रशांत स्वतःच्या संघासाठी फिल्डिंग करतोय, मात्र दोन्ही फलंदाज एक छोटी धाव घेण्यात यशस्वी होत आहेत. राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतो गीतेश. स्वतःच्या कोट्यातील पहिलं व संघाच्या कोट्यातील पहिलं षटक पूर्ण करतोय गीतेश. बघूया पारस ग्राउंडची पाहणी करतोय, गॅप शोधतोय आणि बघूया त्याच गॅप मध्ये पाहण्यात यशस्वी होतोय. आता मात्र यशस्वी होतोय फायनलच्या दिशेनं. हळूच बॉलला कटवतोय, 4 धावे करता. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक अद्याप तरी. पुन्हा एकदा वाईट चेंडू. पारस मात्र आता शांततेने आणि संयमतेने खेळतोय. त्याला माहिती आहे माझा संघ आता हळूच थर्ड मॅनच्या दिशेने खेळतोय. चेंडू 4 धावे करता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आरसीसी या संघाची धावसंख्या झाली आहे बिनबाद 24 धावा. 24 चेंडू 20 धावा. एकदम आवाक्यातलं आव्हान पारस आणि हर्षद करून ठेवलंय आपल्या संघासाठी. त्याला माहित आहे जेवढं टार्गेट लवकर चेंज करू तेवढं आपल्या संघाचं आणि टीमचं जे रन रेट आहे ते वाढणार आहे. त्याच्यामुळे ते रन रेटच्या हिशोबाने खेळतात मला वाटतं मैदानात होता. पहिल्याच बॉल मस्तपैकी मारला तेवढं चांगलं. त्याला क्षेत्ररक्षण करतो तो हरेश्वर. 4 धावा वाचवतो आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू अमोलेचा हर्षदसाठी. आता मात्र हळूच लेग साईडच्या दिशेने हा बॉल जातोय वाईटच्या स्वरूपात. एक धाव. पुन्हा एकदा राईट आर्म बॉक्स मारा करतो. पुन्हा एकदा वाईड +1 टोटल 2 धावा. प्रथमेश मात्र चपल होतोय. 4 धावा मात्र अडवतोय. मात्र 1 धाव अडवू शकत नाही. एका धावाने संघाच्या धावसंख्येत भर पडते. आता मात्र हळूच बॅकफुटच्या दिशेने खेळतो. 4 धावे करता. शांततेने आणि संयमतेने खेळतात. त्यांना माहिती कुठे प्लेअर लावा तर कुठे बाउंड्री येईल.
आणि त्याच पद्धतीचं गेम करतो पारस, कारण की पारसने अमोल हे एकाच टीम मधून खेळतात, त्यांना माहित आहे कोणाचा बॉल कुठे नेमका खेळतात तो, त्याच्यामुळे तेही तेवढं चपलतेने खेळतात. कारण की पहिल्याच बॉल मध्ये मला वाटतं पारस याने अमोलची दांडी गुळी केली होती, तर मात्र हळूच ऑफसाईडच्या दिशेने खेळतो. 4 धावे करता मिस अंडरस्टँडिंग होते, मिस फिल्डिंग होते निखिल याच्याकडून, आणि त्याचाच फायदा होता ना आरसीसी 5 या संघाला. 4 अद्याप तरी या षटकाचे शेवटचे 2 चेंडू शिल्लक, फक्त आणि फक्त 10 धावेची गरज. पुन्हा एकदा हळूच रिव्हर्स शॉट, सफल शॉट खेळतोय, गल्लीच्या दिशेने शॉट मारली, बॉल मात्र होतोय दिल्लीत आणि पत रन मात्र मिळतात 4. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला चेंडू, तेव्हा चेंडू जातोय क्षेत्ररक्षक हरेश्वर याच्या हातात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आरसीसी 5 या संघाची धावसंख्या झाली 40 धावा. फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. 18 चेंडू 4 धावा. राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतोय हरेश्वर, स्वतःच्या कोट्यातील पहिलं व संघाच्या कोट्यातील 3रं षटक पूर्ण करतोय हरेश्वर. तेवढं सेट बॅट्समन आहे तो पारस, खुद्द कर्णधार. तर मात्र वाईडच्या स्वरूपात टोटल 1 धाव प्लस 1 लेग बायच्या स्वरूपात टोटल 2 धावा. तर मात्र त्याला माहिती आहे जेवढे बॉल वाचतील तेवढं माझा संघ लवकर विजयी होईल, कारण की ही स्पर्धा रन रेटच्या जोरावर चालते. पुन्हा एकदा वाईट प्लस 1 टोटल 2 धावा, आणि हे विजयी संघाचे अभिनंदन. आरसीसी हा संघ विजयी झाला तरी हरलेल्या संघाचे देखील आभार. नचिकेत सोगळे जर 200 रुपये पारितोषिक जर जमा करायचं आहे, पारितोषिक लवकरात लवकर जमा करायचं आहे इकडे आपल्याकडे. आणि आता झालेल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होतो तो पारस, ज्याने बॅट मधून 21 रन बहुमूल्य असे 21 रन व